तर बघा आपण आता 14 चॅप्टर पाहणार आहोत स्कॉलरशिप मधला. काय आहे 14 चॅप्टर? 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न. बरोबर. तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया 1 ते 100 मध्ये काय काय आहे आणि कोण किती किती वेळा आलेला आहे, आणि त्यानंतर मग आपण काय करू, प्रश्न सोडवू त्याच्यावरचे. ठीक आहे. तर काय म्हणते बघा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात. 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा आपल्याला एक टेबल दिलेला आहे. हा या टेबलमध्ये काय समजते आपल्याला? या टेबलमध्ये काय समजत आहे की शून्य किती वेळा आलेला आहे. शून्य किती वेळा आलेला आहे 1 ते 100 मध्ये? 11 वेळा. किती वेळा? 11. तर बघा कुठं कुठं आलेला आहे. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथं 2 वेळा आलेला आहे की नाही? तसेच 1 किती वेळा आलेला आहे? 21. आता हा 1 21 कसा आला? तर पहिले वरच्या लाईनीतला 1 मोजा, टोटल किती वेळा झाला? 1 2 3 4 हा 11 वेळा झाला. आणि बघा वाचले किती? इथं 9 नंबर वाचले, पण इथं तर नाही आहे, म्हणजे 8 नंबर हे 11 ना 8 19 ना हा 1 10 मध्ये बिता आहे ना, आणि मग 100 मध्ये बिता आहे, म्हणजे 1 किती वेळा आला? तर मग 2 बाकी सगळे नंबर किती वेळा आलेले आहेत पहा बरं. बाकी सगळे नंबर 20 वेळा. म्हणजे 20 कोणते? आता हा 21 वेळा का वेळा आला? कारण 100 मध्ये पण पुन्हा काय होता? बरोबर. आता 2 का 20 वेळा आला कुठं? तर बघा हे इथले 10 पकडा, या साईडचे 10 म्हणजे इथला 9, आणि हा एक इकडचा 10 झाले. एका बाजूचे 10 झाले. मग इथं या इकडे उजव्या बाजूचे 10 पकडा, 10 मग इथं पहिले एक इकडचा घेतला उभ्या लाईनीतला आणि एक आडव्या लाईनीतला घेतला की नाही? तर असे प्रत्येक डिजिट बादमध्ये 20 वेळा आलेले आहेत. तर आपल्याला लक्षात कोणता ठेवणे आहे? 0 11 वेळा आलेला आहे आणि 1 21 वेळा. कळलं? 0 11 1 21 0 11 1 21. त्यानंतर 100 ते 99. 100 ते आपला 11 ते 99 किंवा 10 ते 99. 10 ते 99 म्हणजे हे 1 ते 9 सुटले आणि हा सुटला, म्हणजे 2 अंकी संख्या. पूर्ण 2 अंकी संख्या किती आहेत टोटल 1 ते 100 मध्ये? 2 अंकी संख्या 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत टोटल? किती आहेत? 90. हे 9 सुटले आणि हा 3 अंकी सुटला, तर राहिले किती? 90 राहिले की नाही? टोटल 90 नंबर आहेत. त्या 90 नंबरमध्ये कोण किती वेळा आलेला आहे? पहा, शून्य किती वेळा आलेला आहे? 9. कुठं? येतपर्यंत. हे 3 का? नाही. त्यानंतर 1 किती वेळा आलेला आहे? आता टोटल किती वेळा होता? टोटल 1 21 वेळा होता. हा येतला 1 गेला, येतला 1 किती झाले? 19 वेळा येईल की नाही? मग बाकीचे नंबर सगळे 20 20 वेळा होते, तर 1 1 वेळा येतले गायब झाले, म्हणजे बाकी सगळे नंबर किती वेळा येतील? 19. समजलं? बघा 9 पण किती वेळा आलेला आहे? 19. तर हा आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. देन 1 अंकी संख्या किती आहेत टोटल 1 ते 100 मध्ये? 9. 2 अंकी किती आहेत? 3 अंकी किती आहेत? एकच आहे ना 3 अंकी. हा 100 असतं 3 अंकी आहे. बाकी सगळे काही 1 अंकी, काही 2 अंकी. अरे आहेत की नाही? मग अजून काय विचारू शकते आपल्याला? हां, 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण किती संख्या आहेत? एकक स्थानी शून्य कुठं कुठं आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्या भीतर एकक स्थानी शून्य आहे ना. तर असे छोटे छोटे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. देन काय म्हणते?
1 ते 9 यापैकी कोणताही अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असलेल्या किती अंक आहेत म्हणजे एकूण 10. म्हणजे एकक स्थानी 1 ते 9 बघा. जसं आता या लाईनीमध्ये यांच्या एकक स्थानी जसा सपोज इथं पाहिला या लाईनीमध्ये आडव्या यांच्या एकक स्थानी काय आलेला आहे 1. तर अशा किती संख्या आहेत 1 2 3 एकक स्थानी 2 असलेल्या संख्या किती 1 प्रत्येकी किती आहेत म्हणते प्रत्येकी किती आहेत 1 ते 100 संख्यामध्ये दशक आणि एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. म्हणजे एकक स्थानी बी तोच अंक आणि दशक स्थानी पण तोच अंक. अशा किती संख्या आहेत म्हणते 9. कशा बघा जसा की 11 एकक स्थानी 1 आहे दशक स्थानी बी. मग इकडे तर अशा किती झाल्या मोजा बरं 1 2 किती आहेत आणि अजून एक आहे बघा चांगल्यानं बघा. एकक आणि दशक स्थानी असलेल्या आता त्यांनी 1 ते 9 म्हटला. इथं काय म्हटलं आपल्याला 1 ते 9 एकक आणि दशक स्थानी समान अंक. 0 ते म्हणला असता तर 0 ते 9 म्हणला असता तर बघा याच्या बी एकक स्थानी आणि दशक स्थानी काय आहे. पण आपल्याला 1 ते 9 वाल्या संख्या विचारल्या त्याच्यामध्ये 0 आहे का याची गिनती करून का आपण नाही. मग त्याचप्रमाणे 12च्या पटीतील 8 संख्या आहेत आणि 13च्या पटीतील 7. आता हे पाठांतर करायची गरज नाही. मग कसा लक्षात ठेवाल सपोज विचारलं 1 ते 100 मध्ये 12च्या पटीतील संख्या किती तर मग 12च्या टेबल येते का आपल्याला. म्हणजे 12 आहे 12 दुने 12 त्रिक 12 चौ 12 पंचे 12 सकम 12 साती 12 आठी 12 9 108 आहे का 100 पर्यंत आहे का म्हणजे 12 आठी 96 पर्यंत आहेत. म्हणजे टोटल किती झाल्या 8 झाल्या. अरे टोटल किती झाल्या सपोज 13च्या पटीतील संख्या किती म्हटलं तर 13च्या पाडा म्हणायच्या. मग 13 साती 91 13 साती 13 आठी 104 आहे का म्हणजे किती आहे 13च्या पटीतील 7. 13च्या पटीतील किती संख्या झाल्या 91 पर्यंत आहेत ना तर ती 7व्या नंबरवर आहे ना. मग बाकी 13च्या पटीतील आहेत का नाही. तर असं आपण काढू शकतो. हा पाठांतर करून ठेवायची गरज नाही. 1 ते 100 मध्ये 50 सम असतील 50 बघा हा काय विषम हा काय आहे विषम. सम म्हणजे ज्यांना 2 ने भाग जाऊ कळलं का. तर एका नंबर नंतर समसम येतील बघा. जसा हा आहे त्याच्यानंतर हा आला त्याच्यानंतर मग येतील की नाही 2 2 न वाढत येतील. तर अशा अर्ध्या सम राहतील अर्ध्या कोणत्या बी याच्यामध्ये. सपोज मी म्हटलं तुम्हाला 1 ते 20 पर्यंत समसंख्या किती आणि विषम संख्या किती. अर्धा करा 20च्या 10 सम आल्या असत्या 10 बघा बरं 1 ते 20 पर्यंत हा 20 आहे इथं हा 1 आहे. समसंख्या कोणत्या 1 2 आला की नाही. ज्यांच्या शेवटी तुम्हाला 0 2 4 6 8 हे अंक दिसतील बघा. यांच्या शेवटी काय आलेलं आहे 2 याच्या शेवटी 0 आलेलं आहे. हे अंक जर दिसत असतील तर काय राहते ते समसंख्या राहतात. काय राहतात ते खाऊन दात काढता
खाऊन दात काढता तुम्ही, खाऊन असत उद्या खाऊंगा कुमकुम. इकडे बस, तू इकडे बस, त्या असते तर दुसरीकडे बस. चल, त्या भावीले बसव मधात. मग 10 ते 99 या 2 अंकी संख्यांपैकी आता 10 ते 99 पर्यंत टोटल संख्या किती झाल्या होत्या आपल्या, सांगा बरं. 10 पासून तर 99, तर हा सुटला आणि हे 9 सुटल्या, म्हणजे 10 संख्या सुटल्या. 100 पैकी 10 गेल्या, म्हणजे टोटल 90 होत्या. तर अर्ध्या सम अर्ध्या विसा, म्हणजे 45 सम 45. कळलं? चला, तर आता याच्यावरच्या आधारित आपण प्रश्न पाहून घेऊ. डायरेक्टच करायचे आहेत आपल्याला. काढून कोण आणल? हां, काढून कोण आणल? दिसते का? पहिले मला पाहू दे प्रश्न. चला डायरेक्ट स्वाध्याय पाहू. तर आपल्या आता एक्झाम मध्ये हा टेबल राहील का? एक्झाम मध्ये टेबल राहणार. ओके, तर एक्झाम मध्ये तुम्ही इमॅजिन करायचं आहे. एक्झाम मध्ये टेबल 1 ते 100 पर्यंतचे पाढे डोळ्यासमोर दिसले पाहिजे. समजलं का? हां, बघा काय म्हणते. 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा. आता बघा इथं फसवते कुठं लक्ष द्या. कधी म्हणते 11 ते 100, कधी म्हणते 11 ते. आता फरक काय आहे बघा. 11 ते, सपोज मी एक छोटा उदाहरण घेतो. 1 ते 10 पर्यंत, आणि कधी म्हणाल 1 व 10 मधील, 1 व 10 मधील, किंवा यामधील, किंवा काय म्हणते यामधील, यामधील हा फरक आहे. 1 ते सपोज 5 पोरी या इथं, 6 पोरी या इथं समोर या, लवकर या. लाईनशीर. लक्ष द्या. तुझं नाव काय बेटा? हां, ईशा. तुझं नाव काय? संस्कृती. ईशा ना का त्रिशा? ईर्षा. ईशा. हां, ते ईशा आहे. हे कोण आहे? संस्कृती. मी जर म्हटलं ईशा ते संस्कृतीपर्यंत किती लोक बसलेले आहे, काय म्हटलं मी ना? पर्यंत. काय म्हटलं? ईशा पासून तर संस्कृतीपर्यंत किती लोक आहेत? तर किती आहेत? किती आहेत? पर्यंत म्हटलं तर हिला पण मोजावं लागेल. 1 2 3 4 5 6, बरोबर. पण म्हटलं की ईशा आणि संस्कृतीच्या मधील किती लोक आहेत, यांच्यामध्ये किती लोक आहेत, तर यांच्यामध्ये फक्त 4 लोक. समजलं? कॅमेऱ्यात बी नाही आल्या तुम्ही. आले का कॅमेऱ्यात? दिसतच नाही. मम्मी को बोलो कॉम्प्लेन पिलाय. ठीक आहे, चलो भागो. हे दिसत नाही का? हे नाही दिसत? चलो भागो. चला बसा लवकर. हां,
तर फसवते इथं. आपल्याला मग म्हटलं की 1 ते 10 पर्यंत किती संख्या आहेत टोटल, तर किती आहेत 10. पण 1 व 10 यामधील संख्या किती, तर किती 8. 1 आणि 10 ला पकडाल का, 1 आणि 10 ला पकडायचा. लक्षात राहील ही गोष्ट की नाही राहील, पक्का. हां तर बघा 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी, दशक एकक म्हटलं का, दशक स्थानी 0 आहे. आता आपल्याला पूर्ण प्रश्न आपण वाचतो का नाही. हां शून्यवाल्या संख्या, हां पूर्ण किती होत्या 11, म्हणजे पूर्ण संख्या किती होत्या बा. कधी विचारते शून्य किती आहेत आणि कधी विचारते संख्या किती. इथं पण फसवते. संख्या म्हणल्यानंतर 2 शून्य असतील तरी त्याला डबल गिनायची गरज, ते एक संख्या झाली. आणि टोटल शून्य किती म्हणाल तर मग आपल्याला शून्य गिनावे लागते, मोजावे लागते. पण आता आपल्याला काय म्हणलं दशक, पण आपण वाचताना शून्यवाल्या संख्या. हां मोज रे भाऊ, टोटल किती होत्या 10 होत्या, एक गेली 9 पहिल्याच ऑप्शनवर आहे. धडकन ये माझा करेक्ट आहे. घरी आल्यावर अगे माया, बरोबर असाच होते. काल पोरीबारीनं सोडवला इकडे 4-5 पोरीनं, तर पहिल्याच नंबरवरच्या मारल्या असाल 9. कोण मारला होता इमानदारीनं सांगा. स्वतः सोडवल्या तर पहिल्याच नंबरच्या 9 मारल्या असाल. कोण 9 उत्तर काढला, तुला 9 काढलीस उत्तर. तर प्रश्न नीट वाचायचा. काय म्हटलं मी, बंद करा. प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्न काय म्हणते, दशक स्थानी. तर दशक स्थान कोणता राहते, दुसरा. तो कुठं दिसत आहे, फक्त 100 मध्ये दिसत आहे. बाकी सगळ्यांच्या एकक स्थानावर आहे. बंद करा आता. हां म्हणजे किती उत्तर आला असता, हा आहे सगळ्यात आखरी, ज्याच्यापर्यंत जाऊच नाही आपण गेला कुठे, हा पहिल्याच नंबरच्या. बरोबर. तर असं होता कामा नाही. प्रश्न नीट वाचायचा आहे. बे 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 ओ बे बे. मग 2 अंकी संख्येत, 2 अंकी संख्येत म्हटलं तर कोणपासून विचार कराल, 10 पासून 99 पर्यंत. 100 ची गिनती होईल का त्याच्यात, 6 हा अंक असलेल्या संख्या किती. 6 किती वेळा आला असेल, टोटल 19 वेळा येत होते. आपला 20 वेळा टोटल येत होते. 1 मायनस करा, हवाला 6 चेक करून घेऊ. बघा 6 किती वेळा आला असेल 2 अंकी संख्येत, तर येता आला 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 झाले. अरे हे 9 झाले. मग या साईडच्या 6, 10 11 12 आला की नाही. तर कुठं आहे उत्तर, आहे. आता लगेच बघा, लगेच दुसरा 40 ते 92, 40 ते पर्यंतच्या संख्या लिहिला असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 अंक आलेला, 40 ते 92. ते म्हणलं ना आपल्याला, तर 40 ची बी गिनती घ्यायची, 92 ची बी घ्यायची. आणि एकक स्थानी काय म्हणते, 1. तर 41 मध्ये आला असेल, 51 मध्ये आला असेल, 61 71 81 म्हणजे 6 वेळा आला. तर बघा 6 उत्तर आहे का, अरे आहे. मग 1 2 आता हे तुम्ही आपल्या कॉपीमध्ये सोडवाल ना, पक्का. प्रश्न लिहायची गरज नाही, ठीक आहे. पण संख्या लिहायच्या. जसं आता इथं संख्या आपण लिहू शकत होता, कोणकोणत्या आहेत, 41 42 कुठं होता, 41 51 ह्या संख्यांमध्ये आला होता ना. अरे 40 ते 92 म्हणजे 41. मग
किती झाल्या 1 2 3 6 मध्ये. समजलं की नाही? असं लिहायचं. लिहाल ना? एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. 2 अंकी संख्या बेरांची 14. त्या एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज म्हणजे त्याच्या अंदरच्या अंकांची, ठीक आहे, त्यामध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदलली असतात तर ती संख्या कोणती? तर चेक करा ऑप्शनमध्ये. आता बघा 95 मध्ये 18 मिळवला तर त्याचं मोठी संख्या बनल. आपल्याला नंबर मागे पुढे झाला पाहिजे 14 मिळवल्यानंतर. मग हा 86 आहे, याच्या बदलवला असता तर 68 झाला असता. उलटा कमी होत आहे, कमी करायचा आहे का? मग 86 हा होऊ शकते. तर पहिले चेक करा 68 मध्ये जर तुम्ही 14 मिळवले, 18 म्हणते का? हां 18 मिळवले. पहा बरं 68 मध्ये 18 जोडा. 68 मध्ये 18 जोडला 8 8 हाचाला बेरीज येता 86. हां जमलं रे बाबा. तर कोणता उत्तर राहील? समजलं? 86 नाही राहायचा, 86 बी उत्तर आहे. 68 मध्ये 18 मिळवल्यावर त्याचे डिजिट काय होतात? इंटरचेंज. संख्याचे अंक अदलबदल होत आहे. तर चारही उत्तर काय करावं लागतील? चेक. कसं? तर पहिले याच्यामध्ये मिळून पाल, याच्यामध्ये मिळून पाल येते का? तर नाही येत आहे तर चूक, येत आहे तर बरोबर. जमल की नाही जमल? मग एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहे? किती होत्या? असा तेढा होता. एकक दशक एकक दशक एकक दशक एकक दशक एकक दशक किती होत्या? होत्या का? मग आहे उत्तर. मग हां आता बघा एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी म्हणलं? का म्हणलं? लक्ष द्या. याच प्रश्नाला मी थोडासा फिरवून विचारतो, ठीक आहे? 1 ते 100 मध्ये एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती संख्या आहेत? 10. कारण आता का कुठ लक्षात सांग उत्तर काय? कसा 10 आला? कोणकोणत्या आहेत सांग? सांग ना. उभी हो, सांग कोणकोणत्या आहेत? लक्ष होता का तुया? समोर बसले सजून मरू तारका फोडू एका बुक्की. नालायक. काय विचारलं मी? 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 समजलं का? म्हणजे आता आपल्याला हिला सुद्धा गिनती करावी लागेल, कारण हिच्या पण एकक आणि दशक स्थानावर सेम अंक आलेला आहे. समजलं? पण इथं प्रश्न काय विचारला होता? 2 अंकी म्हणते, पण 100 तर 3 अंकी आहे, त्याची गिनती करून का? म्हणजे 2 अंकीवाले किती झाले असते? 9. एकक न दशक स्थान भुलल्या आणि का पाहिजे? एकक दशक स्थान नाही समजे? हां त्या स्थानावर सेम अंक आल्या पाहिजे, समान अंक आला पाहिजे. तर कुठं कुठं दिसते? दिसते? नाटक करा नको माझ्याकडे लक्ष दिल्याच्या. समजून घ्या मी जे बोलतो. आपले कान खुले ठेवा, आपले डोळे खुले ठेवा, इंटरॅक्ट करा, विचार करा. शिकवता मी म्हटलं 1 ते 100 मध्ये किती, तर थोडासा डोका पण लावायचा आहे. नाही तर हो नंदी बैलासारखे यस सर यस सर यस सर. आणि विचारला तर समजलीस का बोंद्रे? झोंबवतो नाही तर आता 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत
किती वेळा येतो? 1 ते 100 म्हणला टोटल पहा फक्त एकच अंक 21 वेळा होता, तो म्हणजे कोणता होता? 1. 0 19 वेळा होता, आपला 9 वेळा होता, 9 वेळा होता ना, 11 वेळा होता, सॉरी 11 वेळा होता. मग बाकी सगळे अंक किती वेळा होते? 20. तर जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे? 5 20. 10 ते 99. आता 10 ते 99 म्हणलं म्हणजे 2 अंकीवाल्या संख्यांमध्ये 9 अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो 10 ते 99 मध्ये? 19. टोटल 20. टोटल 20. तर तिथला 1 मायनस झाला. चंद्या का करून राहिला? बाळा, अरे हे लिहिताना अंक आणि मराठी जेव्हा लिहिता तुम्ही ते एक तर खालच्याच लाईनीवर लिहित जा पूर्ण, नाही तर मग वर. तर या अंकांना थोडासा वर उचलून लिहायचा प्रश्न लिहिताना. पण तसा पूर्ण प्रश्न लिहायचा नाही, शॉर्टकट. ठीक आहे म्हणलं. मग हां, कोणता प्रश्न चालू होता आपला? 1 ते 100 झाला, 10 ते 99 झाला, 8वा. 1 ते 100 संख्यांमध्ये 0 हा अंक पहा, 0 हा किती वेळा येतो? 11. ओके. आता मी ज्याला विचारीन तो सांगाल. ओके, उभी हो बोंद्रे. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 वाल्या संख्या किती? ज्याच्या एकक स्थानी 0 येतो अशा संख्या किती? म्हणलो ना, हे फक्त नाटक करते इथं लक्ष दिल्याच्या. 1 ते 100 मधील संख्यामध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानावर 0 आलेला आहे? मोजणं त्या समोर आहेत. नऊ म्हणते, आता का बोलूया तोंडानं? किती आहेत तिच्या बोरजा रे? 11 म्हणते. हे आहे किती संख्या आहेत? मी ना संख्या विचारलो. 0 किती वेळा आला म्हणलो का? 0 किती वेळा आला म्हणला असता तर 1 2 3 बरोबर. पण ज्यांच्या एकक स्थानावर 0 आहे अशा संख्या किती? संख्या तर हिची गिनती एका संख्येमध्ये होईल, 2 मध्ये होईल का? बघा मूर्ख, पागल, डोकं ऐक नाही गद्धो. अरे वाचायचा, विचार करायचा. वाचणे म्हणजे फक्त वाचणे का? हां, इथं थुंकू नये आणि तिथंच थुंकायचं आहे ना. तिथं लिहिला राहते, इथं थुंकू. पण पाहिले असेल ऑफिस वगैरे मध्ये लिहिला राहते आणि लोक तिथंच थुंकतात. तर अशा लोकांना वाचता येते असं मी म्हणीन का? अंपोड आहेत म्हणे, शिकले सवरलेवाले अंपोड, शिकले सवरलेवाले. ज्यांनी वाचला इथं थुंकू नाही. पण कसा वाचला? लक्ष द्या, कसा वाचला सांगतो. तिथे लिहिला होता ठीक आहे. शिकला सवरलावाला काय वाचल? इथे थुंकू नये. आणि ज्याला फक्त वाचता येते, डोका लावता येत, तो काय वाचल? इथे थुंकून ये, इथे थुंकून ये.
आता एक व्यक्तीनं वाचलं इथे थुंकून नये, ओके, त्याचं नाव होतं राम, ठीक आहे. आणि एक व्यक्तीनं वाचलं इथे थुंकून ये, त्याचं नाव होतं श्याम. सांगा दोन पैकी शिकला सवरला कोण आहे? डोक्याचा वापर कोण करते? वाचल्यानंतर विचार कोण करते? श्याम करते का? इथे थुंकून ये. तशी हे आहे. अरे प्रश्न वाचल्यानंतर काय करायचं आहे? डोका लावायचा आहे. प्रश्नामध्ये काय होता, काय विचारलं, समजलं? चला सांगा आता. मी तसाच एक प्रश्न विचारतो तुम्हाला, ज्याला येते फक्त ते हात वर तो करतील, ओके. आपल्या अल्फाबेटमध्ये, आपले अल्फाबेट आहेत ना, ABCD आहेत का झेडपर्यंत? आपल्या अल्फाबेट तिकडे कोठी पाहून राहिल्या? मी तिकडे पाहिलं तर तुम्हालाही वाटला तिकडेच प्रश्न आहे. आपल्या अल्फाबेटमध्ये किती नंबर आहेत भाऊजारे? कुमकुम उत्तर का दिलं तिनं? 26. किती आहेत रे कालकर? आपल्या अल्फाबेटमध्ये किती नंबर आहेत? 26. कोणाकोणाला वाटते हा उत्तर चुकीचा आहे? जुन्या पुराणले माहित आहे. किती किती नंबर आहेत आपल्या अल्फाबेटमध्ये? किती नंबर आहेत? हां किती आहेत कालकर? 26. उत्तर काय आहे? चुकीचा आहे. उत्तर काय आहे? मी न काय विचारलो? आपल्या अल्फाबेटमध्ये म्हणजे ABCD आणि Z इथं नंबर आहेत का? हे काय होते? हे लेटर होत. हे काय आहेत? मी न लेटर विचारलो का? येतीस तर फसता तुम्ही. मी न काय विचारलो? सर बसा थोडा वेळ फक्त. हा रेकॉर्डिंग चालू आहे तर 5 मिनिट फक्त. हो हां मी न काय विचारलो? आणि तुम्ही काय सांगितल्या? मी विचारलो नंबर, तुम्ही काय सांगितल्या? म्हणजे तुम्ही श्यामा का रामा? रामा का तुम्ही? म्हणजे जेव्हा असा लिहिला राहील इथं थुंकू नये तर तुम्ही काय वाचाल त्याला? इथं थुंकून. समजलीस? प्रश्न नीट ऐकायचा, प्रश्न नीट वाचायचा. समजलं? याच्यावरून समजते आपल्याला की तुमचा वाचन कसा आहे. म्हणून घरी दररोज 10 लाईन वाचा. आणि वाचा म्हणजे फक्त ज्ञाना ज्ञाना मन असं करायचं नाही. काय वाचलं त्याच्यामधून आपल्याला काय समजला, त्याच्यामधून कोणते शब्द आपल्याला माहीत झाले, या गोष्टीचा सुद्धा काय करायचा? विचार. समजलं का? घेऊ तसा एक प्रश्न? हां बसा. कुमकुमची मैत्रीण काय नाव आहे? आडनाव? बिसने, बसीने. चलो खड़ी हो जाओ, खड़ी हो जाओ. बसे नाही, बसी नाही. हां एक विजेवरची ट्रेन पूर्वेकडून पश्चिमेला जाते तर तिचा धुवा कोणत्या बाजूला जाईल? पूर्वेकडून पश्चिमेला. जाते पूर्वेकडून पश्चिमेला तर धुवा कोणीकडे जाईल? हा धुवा पूर्वकडे जाईल म्हणते हे. बरोबर? हां तू सांग रे दादा. इकडे पूर्व दिशा, इकडे पश्चिम दिशा. एक विजेवरची ट्रेन पूर्वेकडून पश्चिमेला चालली तर धुवा कोणत्या बाजूला जाईल? मागे. म्हणजे कोणत्या दिशेला? उत्तर चुकलेलं आहे. आता प्रश्नामध्येच उत्तर आहे. प्रश्नामध्येच काय आहे? विजेवरची ट्रेन कोणती धुवा सोडते रे? विजयगड कुठं आला? विजयगड नाही. विजेवरची म्हणजे इलेक्ट्रिक ट्रेन धुवा सोडते? समजलं प्रश्न? तर दिमाग लावायचा.
वाचन आता इमानदारीनं कराल की नाही चांगल्यानं? हां, वाचनावर लक्ष द्या थोडासा, ठीक आहे? वाचन चांगला करायचा. चला लक्ष द्या आता इकडे. कोणता चालू होता आपला? हा झाला, हा होता. 1 ते 100 संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? अंक विचारला, नंबर विचारला का? संख्या विचारला का? तर अंक आला 11 वेळा. संख्या विचारला असता तर बे सेलोकर 1 ते 100 मधील संख्या ज्यांच्या मागे 0 येतो अशा संख्या किती? संख्या आणि अंक किती आहेत? म्हणजे 0 हा अंक किती वेळा आला? ओके. मग 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या संख्या किती? तर 1 ते 100 मध्ये 2 किती अंकामध्ये आहे? 20. 20 मध्ये होता ना? 1 ते 100 पासून 20 वेळा 2 आलेला आहे. 20 संख्यांमध्ये नाही 20 वेळा 2 आलेला आहे, पण किती अंकामध्ये आलेला आहे? 19 अंकामध्ये. अंक जर नाही नंबर विचारला, संख्या विचारला तर काय म्हणू शकतो? इथं संख्या विचारला आहे बघा. 1 ते 100 संख्यांमध्ये हा अंक नसलेल्या संख्या किती? तर हा अंक असलेल्या संख्या आहेत किती पहिले ते सांगा. संख्या 19. अंक किती वेळा आला? का बरं? कारण 22 मध्ये 2 वेळा आला होता, तर तिथे 2 वेळा मोजला, पण संख्या तर एकच होणं ते, तर 19 बरोबर. तर 19 वेळा आला. 19 संख्यांमध्ये आहे, तर किती संख्यांमध्ये नाही आहे? 100 मधून 19 मायनस करा. तर बघा आहे का उत्तर? 81. आणि 80 पहिल्याच नंबरवर आहे. तुम्ही मारल्या असत्या 80 आणि मग झाला असता मुन्सी आणि त्याला आली असती फुन्सी, है ना? 10वा 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या संख्या किती? म्हणजे असे अंक ज्याच्यामध्ये 3 न 4 आलेला आहे. कोणते आहेत? एक आहे 34 आणि एक आहे 43. 44 नाही बे, 43. हे दोनच तर संख्या आहेत ना ज्याच्यामध्ये 3 न 4 आलेला आहे. अजून कुठं आलेला आहे? प्रश्न काय म्हणते? नसलेल्या की असलेल्या? 1 ते 100 या संख्यांमध्ये 3. अच्छा, टोटल फक्त 2 नाही म्हटलं, फक्त 2 नाही म्हणजे 3 वाल्या टोटल आणि 4 वाल्या. तर 3 वाल्या 19 आणि 4 वाल्या 19. टोटल किती झाले? 38. टोटल किती झाले? 38. तर 3 असलेल्या संख्या मावशी 3 असलेल्या संख्या लिहून घ्याल पूर्ण. मग 4 असलेल्या संख्या लिहून घ्याल. ते 19 ते 19 टोटल झाले 38. 1 ते 100 पर्यंत संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती? तर 9च्या पटीत किती असतील? तर 9 10 90, 9 11 99, मग 9 12 108. 108 आहे का? तर 9 11 99 म्हणजे 11 संख्या आहेत 9च्या पटीतील. तर नसलेल्या म्हणते, नसलेल्या. तर 1 ते 100 मध्ये टोटल संख्या किती आहेत? 100. त्याच्यातून 11 संख्या 9च्या पटीत आहेत. तर नसलेल्या किती झाल्या? 11 मायनस करा. 100 मधून 11 मायनस करा ना बैलाईनो. 89. काय का? नसलेला म्हणलं ना. असलेल्या किती झाल्या असत्या? नसलेल्या कळलं? तर पहिले 9च्या पटीतल्या संख्या लिहून टाकाल कोणकोणत्या आहेत ना त्याची गिनती 11 करून टाकाल आणि 100 मायनस 11 किती आला उत्तर? मग 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील संख्या किती? तर थांबणार रे. 7 10 70, 7 गुणिला 11 77 बरोबर. मग अजून 7 न भाग जाणारी म्हणजे तिच्यामध्ये 7 मिळवा. 7 मिळवा तिच्यामध्ये. बारी साधी 84 बरोबर. म्हणजे 2 संख्या आल्या कोणकोणत्या? 77
आणि 77 आणि या दोघांना 7 न भाग जाऊ शकते, तर अशा किती आल्यात 2. समजलं? तर अशा प्रकारे हे एक्सरसाइज आत्ताच इथंच सोडवायची आहे. मी 5 मिनिटात ज्यातून येतो. ठीक आहे? हां, इथंच. हां.